झेन एंटरटेनमेंट प्रेझेंट्स प्राईम शो मध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागात आपण जाणार आहोत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटला. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणकोणती नवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत हे तर आपण जाणून घेऊयात. त्यासोबत यातल्या कलाकारांशी खास गप्पाही मारूयात. चला तर मग. विठ्ठल हृदये विठ्ठल भक्ती विठ्ठल पाद सरोजवरे जय मुक्ते ज्ञानेश्वरी संत विभूषिणी मान्यवरे शास्त्री हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना घनु वाजे खुण खुणा वारवाही केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करून या चौघांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे. अहंकाराने नटलेल्या अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतास. गावात शेतात गाई गुरं काय वस्त्र लावून हिंडतात मग त्यांच्यापैकी बापर खुमा देवी वरू बापर खुमा देवी वरू सुख सागर त्याला नमस्कार सर्व देव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई. छत्रपती शिवाजी महाराज की. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक म्हणजेच दिग्पाल लांजेकर सर आता आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कसे आहात? मी खूप छान. तर मला तुम्हाला सगळ्यात पहिला एक प्रश्न विचारायचा आहे जो चित्रपटाच्या शीर्षकावर आधारित आहे. म्हणजे आपण या चार भावंडांना खूप आधीपासून त्यांची कीर्ती ऐकली आहे, त्यांची महती ऐकली आहे, त्यांनी आपल्याला खूप शिकवण दिली आहे. असे म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चारही भावंड एकत्र त्यांचं प्रेम आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्यांचं एकत्रित एवढं प्रेम असताना चित्रपटाचं नाव संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं काय? ही चारही भावंड चैतन्य स्वरूप भगवंताच्या अंश आपल्या महाराष्ट्रात अवतरले आणि त्यांनी आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवला, माणूस धर्म शिकवला. तर तरीसुद्धा या दोन भावंडांमध्ये सगळ्यांचाच एकमेकांबद्दलचा जिव्हाळा वेगळा, नक्की. प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा वेगळा. निवृत्तीनाथ महाराज हे आदिशंकराचे अवतार मानले जातात, त्यामुळे ते स्थितप्रज्ञ आहेत. ते भावुक होत नाहीत फारसे, ते त्या सगळ्याच्या पलीकडे पाहू शकतात. सोपन काका महाराज हे त्या अर्थाने तटस्थ आहेत या सगळ्या काही भावंडांमध्ये, आणि ते एका अर्थाने या सगळ्यांची पाठिंब्याची योजना आहेत. सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तसे सोपन काका आहेत. आणि मात्र भावनेचा ओलावा, जिव्हाळा हा ज्ञानेश्वर माऊलींकडे, म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो. आणि आदिमाया आदिशक्ती मुक्ताई तर आईच आहे सुद्धा. आणि या दोघांमधला अनुबंध हा फार विलक्षण आहे. म्हणजे ते गुरु शिष्य आहेत एकमेकांचे. म्हणजे कधी ज्ञानेश्वर माऊली हे मुक्ताईचे गुरु होतात, तर कधी मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर माऊलींची गुरु होते. त्या असं सगळं तो अनुबंध असल्यामुळे अभ्यास करताना जे जाणवलं, आपल्या सगळ्या मार्गदर्शकांनी जे सांगितलं त्यानुसार हा अनुबंध अधोरेखित करावा यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं नाव त्याला दिलं. वा वा, नक्कीच. इतकं छान विश्लेषण तुम्ही नावाचं केलंय की यातच समजून येतं की सरांचा किती गाढा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि ज्या गोष्टीसाठी आपण सरांना प्रामुख्यानं ओळखतो ते म्हणजे शिवराज अष्टक. त्यातले 5ही चित्रपट प्रदर्शित झालेत आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. आणि त्याचसोबत तुमचा तो बहिर्जी होता या नावाचं अभिवाचन देखील सुरू आहे आता. तर मला एक रंगभूमीवर मी काम करणारी असल्यामुळं मला एक आतून आतला प्रश्न आहे की दिग्पाल स्टाईलमध्ये असं नाटक, व्यावसायिक नाटक, शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारं किंवा तत्सम कोणतंही प्रेक्षकांना बघायला मिळेल का? प्रयत्न करू, पण आता माऊलींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काम दिलेलं आहे. हे काम आधी पूर्ण करू त्यांनी दिलेलं, आणि मग या सगळ्याचा नक्की विचार करू. कारण रंगभूमी ही आपली मायभूमी आहे. नक्की. सुरुवात आम्ही इथूनच केली. आणि आत्तासुद्धा आमचे गुरुजी जे आहेत प्राध्यापक शामराव जोशी, त्यांनी एक दंड काढून दिला की 2 किंवा 3 चित्रपट झाल्यानंतर पुन्हा रंगभूमीशी संबंध सांगणारं काहीतरी नक्की करावं. म्हणूनच आपण तो बहिर्जी होता हा अभिवाचन प्रयोग सुरू केला. काहीतरी त्याचा संबंध नक्कीच नाट्यीकरणाशी, नाट्य रूपांतराशी असा आहे. त्यामुळं रंगभूमीची नाळ कधी तुटणार नाही.
हे नाटक कधी होईल हे आत्ता लगेच सांगता येणार नाही, पण होईल हे निश्चित. नक्कीच. म्हणजे प्रेक्षकांनी आशा ठेवू शकता तुम्हाला तुमच्या मनासारखी गोष्ट लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांची मी खात्री देतेच की ते नक्की चित्रपटगृहात येतील आणि आपला चित्रपट हाऊसफुल करतील. पण तरीही एक लेखक दिग्दर्शक म्हणजे त्या चित्रपटाचे आईबाप असतात. तर आईबाप या भूमिकेतून काय प्रेक्षकांना आवाहन कराल? मुळामध्ये हा चित्रपट इतक्या मोठ्या विषयावर आहे की त्याची निर्मिती ही आमच्या स्वाधीन असलेली गोष्ट नाही. ती याला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि स्वतः आदिशक्ती मुक्ताबाई आणि सर्व संत जे काही आपल्याकडे होऊन गेले त्या सगळ्या संतांचे आशीर्वाद असल्याशिवाय ही कलाकृती निर्माण नाही होणार. त्यामुळं याचे मायबाप हे सगळे संत आहेत आणि त्याच्या पुढचे हा चित्रपट यशस्वी करणारे जे मायबाप आहे ते म्हणजे रसिक प्रेक्षक. तर त्या रसिक मायबापांना मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून की 18 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई प्रदर्शित होतो आहे. तर जरूर आपल्या सगळ्या स्वकीयांसह, नातेवाईकांसह, आप्तेष्टांसह, घरच्यांसह, मित्रांसह, ज्याला म्हणून घेऊन जाता येईल त्याला घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आपली सगळी संत मांदियाळी आणि वारकरी परंपरा याचं दर्शन घडवा. रामकृष्ण हरीचा जय जयकार करा, गजर करा. आपण 18 एप्रिल नंतर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की भेटूया. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या झेन एंटरटेनमेंटकडून तुमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण साहिल? हरी. मानस सचिन बेडेकर. मानस, माझं नाव अभय गोळे. अभिर गोरे. आणि तू? इश्मिता जोशी. इश्मिता जोशी. आता तुम्ही कोणतं पात्र साकारलं हे सांगत या बरं. मी संत मुक्ताबाईंची भूमिका साकारली आहे. अरे वा, म्हणजे तू छोटीशी मुक्ताबाई आहेस तर. मी संत सोपान काकांची भूमिका साकारली. ओके मी बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली आहे. ओके. मी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका साकारली. अरे वा, खूप छान. तर तुम्ही या सगळ्या महान संत लोकांच्या बालपणीच्या भूमिका साकारलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही खूप लहान आहात, त्यामुळे तुम्हाला या संतांची काही माहिती असेल याच्या आधी असं मला तरी वाटत नाही. पण ती तुम्हाला होती का, किंवा तुम्ही ह्या चित्रपटासाठी ती माहिती कशी मिळवलीत हे मला एक एक करून सांगा. किंवा कोण पहिलं सांगेल? तू सांगशील? चालेल. ज्ञानेश्वर माऊली किंवा इतर कुठलेही संत, महाराष्ट्राला संतांचा वारसा फार पहिल्यापासून लाभलेला आहे. नक्कीच. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज, मुक्ताई यांच्याबद्दलची जी काही माहिती होती ही आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी वाचली तरी सगळी अगदी सहजपणे मिळून जाते. कारण ज्ञानेश्वर महाराज अगदी सोप्या शब्दामध्ये प्रत्येकच गोष्ट, अख्ख्या जीवनाचा सार अगदी सोप्या शब्दात ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. त्याच्यामुळे कुठल्याही संताबद्दलची माहिती काढण्याकरता फार मेहनत लागते, कारण ती अशी सहज एखादी गोष्ट वाचून नाही कळत. त्याच्याकरता खूप अभ्यास लागतो आणि आता दिग्पाल दादाचा खूप अभ्यास आहे त्याकरता. त्यामुळेच आम्हाला ही गोष्ट त्यामुळे तुम्ही शाळेत केला नसला तरी इथे तुम्हाला अभ्यास करावा लागलाय. हो. पण मला थोडं वाईट याचं वाटतंय की शाळेमध्ये माणसांना, मुलांना आत्ताच्या ही गोष्ट माहितीच नाहीये की किती संत महाराष्ट्रात झाले. ज्ञानेश्वर माऊली कोण, म्हणजे आपण त्यांना जाऊन विचारलं की ज्ञानेश्वर माऊली माहिती आहेत? माऊली पांडुरंगाचे भक्त होते, ज्ञानेश्वर महाराज आळंदीचे, असं काहीतरी सांगितल्यानंतर त्यांना जाऊन कुठेतरी कळतं की हा ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शाळांमध्ये प्रत्येक जागेवरती आपल्याला आता अभ्यासक्रमात समाविष्ट करावी असं साहिलचं म्हणणं आहे. ओके. तर मानस, तू संत ज्ञानेश्वरांच्या बालपणीची भूमिका साकारली आहेस, तर कसा होता तुझा अनुभव? अप्रतिम. आणि मला मानसबद्दल अजून एक सांगायचे, सॉरी मी तुला कट करते, पण गाथा नवनाथांची या मालिकेतील बाल दत्तगुरू सुद्धा तू साकारायचास. त्यामुळे मला वाटतं अशा संत महात्मे यांच्या भूमिका करणं तुझ्यासाठी थोडं सोपं गेलं असेल, राईट? हो. आणि ते माझं पुण्यच आहे, म्हणजे माऊलींनी आणि आशीर्वादच आहे मला. कारण जेव्हापासून मी क्षेत्रात आलोय अभिनयाच्या, तेव्हापासून मला बऱ्याचशा सगळ्याच भूमिका रादर अशा संतांच्या, देवांच्या ह्या चालेल, अध्यात्माच्या. मी बालदत्तांची भूमिका साकारली, मग आता बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतो. त्यामुळे हे कुठेतरी माऊलीनेच करून घेतलं आणि हे पुण्य आहे. आणि अशा सगळ्या कास्ट बरोबर काम करणं, साहिल म्हणाला तसं दिग्पाल दादाचा अफाट प्रचंड अभ्यास आहे. आम्हाला
म्हणजे शिंथोडे हा शब्द पण कुठे वापरायचा आणि कुठे नाही. तो चुकीच्या शब्दावर नाही. मला वाटतंय मी आणि साहिलच आय थिंक त्या दिवशी दादाला विचारत होतो शिंथोडे असे बारकाई ज्या असतात ना, त्यामुळे दादाचा कोणताही चित्रपट बघायला आणि आत्ता काम करायला तर तेवढी मजा येते. वा. आणि बाकी सगळी कास्ट पण खूप सपोर्टिव्ह होती. माझा एक सीन आहे जिकडे मी यशोदा मावशीला बोलवतो जेव्हा मुक्ता आमच्या आईच्या गर्भात असते. तर त्यावेळी मी जेव्हा मावशीला बोलवायला जातो त्यावेळी पाऊस पडतोय असं दाखवलंय. तर आणि तो सीन आम्ही शूट केला होता मला आठवतंय रात्री 1 नंतर. बरं. तो होता कर्जतला इंडी स्टुडिओ आणि महिना पण हिवाळ्यातला होता. खूप थंडी वाजत होती आणि अजून पाऊस असल्यामुळे दर टेक नंतर मला स्पॉट दादा सगळे दादा येऊन एक शिगडे आणून द्यायचे, मला टॉवेल आणून द्यायचे, मग मला पुसायचे, मग मला सांगायचे पाय शिकव, मग मी परत पुढच्या साठी चांगला असायचो. त्यामुळे सगळी कास्ट आणि सगळे खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे आपण बघू शकतो की इतकी छोटी छोटी मुलं आहेत पण ह्यांनी इतके अपार कष्ट घेतलेत या चित्रपटासाठी. तर आपण चित्रपटगृहात जाऊन यांचे हे कष्ट नक्कीच बघितले पाहिजेत. आपण वळूया एका छोट्याशा अभिरकडे. मला आधी तुझं वय विचारायचं आहे, किती वर्षांचा आहेस? मी आता 10 वर्षांचा आहे. ओके, 10 वर्षांचा आहे. आणि तू कसा होता तुझा अनुभव दिग्पाल दादासोबत किंवा या सगळ्यांसोबत काम करण्याचा? खूप छान अनुभव होता आमचा. पण हे तिघही माझे सख्खे भाऊ नाहीयेत तरी पण आमचा बॉन्ड इतका छान झाला होता की आम्ही सख्या भावांसारखेच होते. अच्छा, म्हणजे तुम्ही एकदाही भांडलेला नाही आहात तर सेटवर? भांडलो नाही. सांगा. म्हणजे भांडलो पण असं की मजेत भांडलो. खोटी लटोपटीचे भांडण. अच्छा. आणि दिग्पाल दादा सोबत काम करताना म्हणजे मला खूप सुंदर वाटलं की त्याच्याकडून शिकायला काय नाहीये का, काय शिकायचं नाही त्याच्याकडून, अशा गोष्टी आहेत. आणि त्यांनी मला कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं किंवा खूप अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी मला शिकवल्या आणि ज्या मला माहिती नव्हत्या. आणि माऊलींबद्दल ऐकूनच मला असं झालं होतं की आता ज्ञानेश्वर माऊलींचं बघा तुम्ही, त्यांनी त्यांच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि हे ऐकून मला असं झालं होतं की म्हणजे किती त्या व्यक्ती महान काम केलं त्यांनी की असं सुंदर वाटतं. गहीवरून येतं. आता आपण गाणी ऐकली, ट्रेलर बघितला, छान वाटतं खूप बघताना. नक्कीच खूप छान अनुभव होता अभिर तुझा. आता आपण वळूया छोट्याशा मुक्ताकडे. ट्रेलर रिलीज झालाय, त्याच्यात छोट्या मुक्ताचा एक खूप छान डायलॉग आहे. खूप छान ती भाषा तिने आत्मसात केली आहे. तर कसं वाटतंय तुला छोटी मुक्ता? मला खरंच खूप पातून हा म्हणाला तसं गहीवरून येत आहे. आणि माझं भाग्य खूप छान आहे की मला या थोर संतांची भूमिका साकारायला मिळाली. मला दिग्पाल दादाबद्दल आवर्जून सांगावं असं वाटेल कारण मला त्याच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. कारण त्याचा अभ्यासच इतका जास्ती आहे आणि इतका काय म्हणतो अफाट अभ्यास आहे. शाळेचा प्रिन्सिपल दिग्पाल दादा होता का असं वाटतंय का? ओके बोल. सो काय झालं होतं, मी ट्रेलरमध्ये सुद्धा याची झलक आहे की मी वेद म्हणते आणि मी कुठेकडे पळत निघून जाते. तर ते पळताना माझ्या पायाला एकदा दोनदा दगड टोचत होते तिकडे मातीमध्ये. अनवाणी शूटिंग चालू होतं त्याच्यामुळे. तर दिग्पाल दादा स्वतः मॉनिटरवरून उठला आणि त्यांनी येऊन तिकडचे दगड उचलले. मला इतकं आतून भरून आलं, इतकं छान वाटलं, इतकं धन्य पावल्यासारखं झालं मला. त्याच्यामुळे माझा अनुभव खूप छान होता हे काम करताना. डेडिकेशन तुम्हाला शिकायला मिळालं दिग्पाल दादा. हो सगळ्यात महत्त्वाचं. खूप. आणि आम्हाला एक चांगली सवय सुद्धा लागली सेटवर गेल्यानंतर. हाय हॅलो गुड मॉर्निंग आम्ही म्हणायचंच नाही. रामकृष्ण हरी स्टार्टिंग असते सगळ्याची निघताना सुद्धा. आणि सेट वरती माऊलींची आणि शिवाजी महाराजांची पूजा केल्याशिवाय शूटिंग सुरू सुद्धा व्हायचं नाही आणि सेट संपायचं सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही आता इथे शिकलेल्या गोष्टी अशाच पुढे आत्मसात करत राहणार आहात आणि इतर मित्रमैत्रिणींनाही शिकवणार आहात. तर हो नक्की. ओके, मग तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल तुमच्या? इकडे आपल्या मित्रमैत्रिणींना एकदा सांगा बरं सगळ्यांनी की काय करायचंय आपण.
18 एप्रिलला 18 एप्रिलला हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अगदी आवर्जून बघायचा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनी हा बघावा, त्यांच्या सुद्धा मित्रमैत्रिणींना हा दाखवावा, नातेवाईकांना दाखवावा, कारण या चारही थोर संतांचं चरित्र थँक्यू सो मच. थँक्यू. गुरुदादा अरे या सगुण रूपाचा त्याग तरी कसा करू रे मी, या सगुण रूपाचं दर्शन कसं त्यागू, थांबवला रे त्याला गुरुदादा, मुक्ते ए मुक्ते मुक्ते अगं हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे, ठाऊकी आहे ना. चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया चितकला, ती हसली, आता येतो. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई 18 एप्रिल रोजी जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतच आहे आणि सगळ्यात छोट्या छोट्या भावंडांना आपण भेटलो. आता त्यांची मोठी रूपं आपल्यासोबत आहेत, म्हणजे मोठे निवृत्तीनाथ, मोठे सोपान, मोठे ज्ञानेश्वर आणि मोठी मुक्ताई. तर सगळ्यांना रामकृष्ण हरी. हरी. कसे आहात सगळे? खूप मस्त, खूप कमाल. खूप थकलेलं दिसतं इंटरव्ह्यू देऊन, पण तरीही तुमच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालेलं नाहीये, हे मला आवर्जून सांगावं वाटेल. आणि सगळ्यात पहिलं मला विचारायचं अक्षयला, कारण अक्षयला मी इतका हसता खेळता असा बागडणारा बघितलाय आणि डायरेक्ट निवृत्तीनाथ म्हणून जेव्हा तो आमच्या समोर येतो ते खूप अनबिलिव्हेबल होतं. तर काय सांगशील अक्षय, कसा होता प्रवास, सिलेक्शन आणि सगळ्याच गोष्टी? सेम 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 जसं तुम्हाला अनबिलिव्हेबल होतं तसंच मला सुद्धा होतं, आजही होतं आणि तेव्हाही झालं होतं जेव्हा मला दिग्पाल दादाचा फोन आला होता आणि मी त्याला 100 वेळा विचारलं होतं खरंच खरंच खरंच. तर तो म्हणलं हो, तुझ्यात ती गोष्ट मला जी हवी ती दिसतीये, त्यामुळे माझा विश्वास आहे. आता ती परत विचारशील तर मग मला डाऊट येईल. नाही 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 आता नाही, तुझा विश्वास आहे ना, तू म्हणशील तसं, तू जी दिशा दाखवशील त्याप्रमाणे मी चालेल. आणि मी तसंच त्याने जसं सांगितलं तसं ऐकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज इथपर्यंत पोहोचलो. आता बघूया लोकांना कितपत ते अक्षय असाही बघायला आवडतोय का. नक्कीच आवडणार. हे आता 18 एप्रिलला